रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या व्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि आपली दिंडी नारिंगावरून प्रस्थान करून आता कळंबच्या दिशेला निघालेली आहे। तिथे आमच्या मामांकडे आम्हाला चहा नाश्ता आहे। आता मी डायरेक्ट आता मामांच्या घरी गाडी लावायला चाललेलो आहे आणि मग तिकडून रिटर्न येणार आहे। आता मी रिटर्न आलोय आणि आता दिंडीसोबत पायी पायी चाललोय। काकडा भजन चाललं होतं मस्तपैकी। आमचे विपुल महाराज मस्त एकदम कडाक पखवाज वाजवत होते आणि आमची दिदी त्यांना माईक धरून बसली होती, ती पण मस्तपैकी काकडा गात होती। सर्वजण मस्त आनंदात असे नाचून काकडा म्हणत होते आणि मग आमच्या विपुल महाराजांनी ते इतका जोरात चांगला ठेका धरला मस्त की पार त्या ठेक्यावरती सगळे डोलायलाच लागले। हे काय आता माणूस चेंज झाला माईक धरायला। बाबा आजींचे पाय दुखायला लागले म्हणून आजी बसले वाटतं। आणि मग इकडे नाना पर रथाला धरून चालले होते, रथ उतराला होता। म्हटले अहो तुम्ही नीट धरा। हे काय आता आम्ही आमच्या मामाच्या घरी आलो। आता इथं राजकारणाच्या गप्पा चालल्या आज, कारण की आज निकाल होता। निकाल असल्यामुळे आता ज्याच्याकडे बघा तो नुसता मौलवी बघून कोण येते कोण येते कोण येते। पहिल्याच वेळेला देवराम लांडे यांनी हायट्रिक मारली, डायरेक्ट जास्त मतदान। नंतर मी माझ्या मामांचा सत्कार केला आणि मस्त त्यांना नारळ वगैरे दिला। आता येऊन पोचलो आम्ही रविकिरण हॉटेलला। इथं आम्हाला एकदम झकासमध्ये उपमा भेटला। उपमा मस्तपैकी खाऊन विपुल महाराज पण आमचे शेजारी होते, ते मस्तपैकी रिझल्ट बघत होते, बाबा कोण जिंकलं कोण जिंकलं। मग नंतर आम्ही निघालो आणि आलो मंचर या ठिकाणी। मंचरला आमचे नवनाथ नानांचं प्रवचन चालू होतं। प्रवचन चालू असताना इकडे जेवणाची तयारी चालू होती। मग म्हटलं ठीक आहे चला, जेवण वगैरे उरकलं ना आम्ही मंचरवरून प्रस्थान केलं। सुभाष नानांना म्हटलं व्यवस्थित ट्रॅक्टर चाललो। सुभाष नाना माझ्याकडे बघून हसूनच म्हटले ठीक आहे काही हरकत नाही वाळा। मग नंतर रपाट्यावर सगळे निघले मस्त की टाळ वाजवत भजन करत, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम। म्हटलं चला चला तुम्ही पुढेच चला, मी तुमच्या मागूनच येतो। मग नंतर मी आपली राणीला घेतला आणि म्हटलं आता राणीला डायरेक्ट मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन लावलं पाहिजे। इकडं बघतोय तर काय, इकडं वळसे पाटील आल्यामुळे इतका धिंगाणा, पार मोक्कार 1000च्या माळ 10,000ची माळ लावली, मस्त 100चा शॉट उडवला, एकदम धडाकेबाज आणि मस्त कार्यकर्ते नाचत होते। इकडं आम्ही पोचलो आमच्या मंचरच्या पुढं भोरवाडीमध्ये। भोरवाडीला तर मस्त पेरू दिले खायला। विपुल महाराज तर पार तोंड लपू पेरू खात होते। ते म्हटले बाबा आम्हाला उपवास आहे, त्यांचा उपवास भात खाऊन होता। चला आता परत तिथून आम्ही प्रस्थान केलं। मग मी म्हटलं आता मीच थोडा पखवाज वाजवतो। विपुल महाराजांचा हात दुखायला लागला होता, मस्त की पखवाज वाजवला। मग नंतर माईक धरून आमचे छोटे साहिब रासकर बसले। मग आता इकडे सगळं भजनी मालिका चालू होती। मग आम्ही येऊन पोचलो पेटला हॉटेल रानवारा या ठिकाणी। इथं आम्हाला चहा नाश्ता करून आम्ही आलो पेटला मुक्कामाला। आणि मग या ठिकाणी नवनाथ नाना काचळे यांची कीर्तन रूपी सेवा थोड्याच वेळात चालू होणार होती। तेवढ्यात बघतोय काय तर शरदराव लेंडे साहेब आमच्या दिंडीला भेट देण्यानिमित्त आले होते व त्यांच्यासोबत दत्ता महाराज वा पंढरपूरच्या दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष हे देखील आले होते। मग त्यांचा सत्कार आमचे कार्याध्यक्ष काशीनाथ नाना काचळे यांनी केलं। मग शरदराव लेंडे साहेबांनी थोड्या आमच्या दिंडीला शुभेच्छा दिले आणि मग म्हटले मी जातो, आम्हाला दुसऱ्या दिंडीला भेट द्यायचं। म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही। मग नवनाथ नाना काचळे यांनी कीर्तन चालू केलं। अतिशय सुमधुर वाणीतून आणि गोड वाणीतून या ठिकाणी आम्हाला कीर्तन रूपी सेवा त्यांनी दिली। मस्त की सर्व टाळकरी पार नाचून नाचून टाळ वाजवत होते, एकदम जल्लोष। दिवसभर चालून सुद्धा त्यांना अजिबात थकवा नव्हता, कारण की कीर्तन नवनाथ नाना करत होते। या ठिकाणी विपुल कीर्तन वाजवायला बसले आणि मग नंतर जो विपुल महाराजांनी पखवाज वाजवलाय तो पखवाज वाजवून सर्व ऐकून सर्वांनी त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली। मग नंतर आमचे संदीप महाराजांनी एकदम मस्तपैकी मिले सूर तुम्हारा मेरा गायलं आणि आमच्या नेंद्रे बाबांनी सुद्धा त्यांच्या सुरामध्ये सूर मिळवला। अतिशय उत्कृष्ट अशी कीर्तनाला साथ दिली आणि मग या ठिकाणी विपुल महाराजांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांच्याही तालामध्ये ताल मिळवला। आणि याच ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।